तो आमचा विखे पाटील राधाकृष्ण नावाचा माणूस आहे। त्याच्या बापांनी काँग्रेसच्या सत्ता भोगली, खासदारकी भोगली। काल पर्यंत राधाकृष्ण विखे पाटलांनी अनेक वेळा मंत्रिपद भोगलं। त्याच्या मुलांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली लोकसभेची, आणि माहित नाही चक्र असं म्हटलं लोकांना प्रवेश येईल, पण काँग्रेसच्या लोकांना आम्ही प्रवेश देणार नाही। म्हणजे ज्या बिळातून आला हा आणि ज्या बिळातून येऊन हे पिल्लू, हे काही वाघाचं पिल्लू थोडी आहे विखे पाटलांचं, पण तो म्हणतो ज्या काँग्रेसच्या संस्कृतीतून याच्या आजोबाला, याच्या बापाला, याला सर्व पद दिली, तो म्हणतो काँग्रेसवाल्याला प्रवेश नाही। पण इकडे जरा चंद्रपूर जिल्ह्यात येऊन पहा की आम्ही भाजपवाल्याचा पक्ष प्रवेश काँग्रेसमध्ये घेतो आहे, हे तुझ्या नाकावर निंबूट दिसून घेतो आहे, हे या ठिकाणी दिसेल। आणि आज तर त्या विखे पाटलांनी सांगितलं शेतकरी सोसायटी काढतात, सोसायटी बुडवतात, पुन्हा कर्ज घेतात, पुन्हा कर्जमाफीची मागणी मागतात। मला काही कळत नाही या लोकांना कुठला रोग लागला आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात। शेतीवर करपा बिरपा येतो, पुन्हा कुठेतरी रोग येतात, करपा येतो, पुन्हा कुठे रोग येतात शेतावर ना देवराव पाटील, खोडकिडा येतो, ते मी विसरलो। तर हा विखे पाटलाला कोणता खोडकिडा लागलाय या बेटा येऊन जाऊन शेतकऱ्यावर घसरतो। मला वाटतं की याच्याही मागे खोडकिडा लावण्याची गरज आहे या राधाकृष्ण विखे पाटलावर। म्हणजे शेतकऱ्याला दुश्मन समजून भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करत आहे, महायुतीचं सरकार काम करत आहे।